पाकातील देशामध्ये युद्धाची परिस्थिती आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे, परंतु या युद्धाचा जो फटका आहे तो भारतामध्ये देखील बसत आहे। सध्या आपण पिंपरी चिंचवड MIDC परिसरात आहोत आणि या ठिकाणी जो व्यावसायिक गॅस आहे, जो कमर्शियल गॅस आहे, त्याचा जो फटका आहे तो इथल्या व्यावसायिकांना बसला आहे। कारण गॅस पुरवठा जो आहे तो सरकारने खंडित केलेला आहे आणि त्यामुळं या व्यवसायावरती देखील याचा परिणाम होऊ शकतो। आपल्यासोबत काही व्यावसायिक आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। काय सांगाल, अगोदरची परिस्थिती काय होती? म्हणजे इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं जे युद्ध सुरू होतं त्या अगोदरची परिस्थिती काय होती आणि आत्ता परिस्थिती काय आहे? तर युद्धाच्या आधीची परिस्थिती म्हटलं तर गॅस वगैरे आपल्याला सगळे टाइम टू टाइम भेटत होते, प्रोडक्शन चांगलं चालू होतं। युद्धाच्या नंतर सरकारने जो डिसिजन घेतला आहे गॅस थांबवण्याचा, त्यानंतर गॅसची खूप टंचाई भासू लागली। गॅस अवेलेबल होत नाही, त्यामुळे प्रोडक्शन पूर्ण 50% पर्यंत मला स्लो करावं लागलं। अशीच माझ्यासारख्या अजून भरपूर जणांची तीच परिस्थिती आहे। भरपूर उद्योजक आहेत, त्यांना गॅस अवेलेबल होत नाही। आता तुमच्याकडं आधी गॅस किती यायचे आणि आत्ता किती आहेत? आता माझं महिन्याला म्हटलं तरी 4 ते 5 टन मी गॅस यूज करतो। तो आता माझ्याकडे 2 दिवस गॅसचा सप्लाय पूर्णपणे थांबलाय, त्यामुळे आता माझ्याकडे 500 ते 600 किलो गॅस राहिलाय फक्त। आता हा जो 500 ते 600 किलो गॅस संपल्यानंतरची पुढची परिस्थिती काय असणार आहे? आता आमचं कंपनी फक्त 1 ते 2 दिवस फक्त आम्ही प्रोडक्शन करू शकतो, त्याच्यानंतर पूर्ण प्रोडक्शन आमचं थांबणार आहे। परंतु मग आता प्रोडक्शन थांबलं म्हटलं की कंपनी बंद होणार, इथले कामगार जे आहेत ते विस्थापित होण्याची शक्यता असते, त्यांचा रोजगाराचा प्रश्न असतो। आमच्याकडं आत्ता 50 ते 60 वर्कर आहेत। आमचं चाकणमध्ये पण एक युनिट आहे, तिथे पण असा सेम गॅस सप्लाय लागतो, तर तिथं पण सेम परिस्थिती होणार आहे। तिथं पण 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच फक्त साठा शिल्लक आहे आणि आमच्यावर जे परिणाम होणार आहे त्याच्यानंतर कंपनी बंद झाल्याच्या नंतर आमच्या इथे जे कामगार काम करतात त्यांचंही काम पूर्णपणे बंद होणार आहे, तर त्यांच्यावर निश्चितच परिणाम होणार आहे। शासनाला काय आव्हान करणं? लवकरात लवकर काहीतरी याच्यावरती उपाययोजना करून आम्हाला काहीतरी व्यवस्थित डायरेक्शन द्यावं आणि आमची सगळ्यांचीच उद्योजकांची अशी मागणी आहे सरकारकडे की लवकरात लवकर याच्यावरती काहीतरी उपाययोजना करावी। आपण दररोज गॅस किती वापरतो आणि आत्ता किती साठा आहे आणि किती दिवस पुरेल एवढा साठा आहे? माझ्याकडे दररोज आता 500 ते 600 किलो मला डेली लागतो। आता माझ्याकडे 1 ते 1.5 दिवस पुरेल एवढा साठा आहे। त्यानंतरची परिस्थिती? त्यानंतरचं अजून पूर्ण काय गॅस भेटत नाही, त्यामुळे प्रोडक्शन थांबू शकतं। तर ही अवस्था पिंपरी चिंचवडमधील उद्योजकांची आहे। खरं तर गॅस पुरवठा होणं अत्यंत गरजेचं आहे, अन्यथा या कंपन्या ज्या आहेत त्या 2 ते 3 दिवसानंतर बंद पडतील आणि याचा थेट फटका प्रोडक्शनवरती तर बसणारच आहे, परंतु यावर आधारित असलेले कुटुंब देखील यापासून दुरावणार आहेत। त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न जो आहे तो निर्माण होणार आहे। कृष्णापान चाळेलेस, मराठी, पिंपरी चिंचवड।